नमस्कार सर्वांना। आपण दिंडोरी येथील प्रसिद्ध गडीचा गणपती या मंदिरामध्ये दर्शनासाठी जात आहोत। चला तर मग। तर हे आमच्या येथील प्रसिद्ध कोंगाई माता मंदिर आहे, बघू शकता आपण। तर हे आहे दिंडोरी येथील प्रसिद्ध स्वामी समर्थ केंद्र। तर ही आहे दिंडोरी येथील चौफुली। हा एक रस्ता सप्तशृंगी गडाकडे जातो आणि हा इकडे जातो नाशिककडे। तर आपण चाललेले आहोत गडीच्या गणपतीला। हा आहे पालखेड रोड। या रस्त्याने आपल्याला गडीच्या गणपती मंदिराकडे जाण्याचा हा रस्ता आहे। तर हे बघा, अगदी थोड्याच अंतरावर आपण आलेलो आहोत। गडीच्या गणपतीच्या अलीकडे शनी मंदिर लागतंय हे। हे बघा, हे आहे शनी मंदिर। त्यानंतर हे लगेच येत आहे आपलं आलंय आपलं गडीचा गणपती। तर हे आलेलो आहोत आपण गडीच्या गणपती मंदिरामध्ये। श्री गणगणपतये नमः। हा आहे मंदिराचा परिसर। तर हे असं पायऱ्यांनी वरती जावं लागतं। हे आहेत मूषकराज। तर आपण आलेलो आहोत गडीचा गणपती मंदिरामध्ये। हा मंदिराचा बाहेरचा भाग आहे। तर हे आहे दिंडोरी येथील प्रसिद्ध गडीचा गणपती मंदिर। तर हे बघा, हे ऐतिहासिक मंदिर असल्यामुळे हे जे झाड दिसते तुम्हाला, हे खूप जुनं आहे। हे शनी, हे बघा,
ऐतिहासिक मंदिर आहे आणि हे झाड पण खूप जुनं आहे. शमीचं झाड आहे. लाजळूच्या पानांसारखंच दिसतंय ना. शमीपत्र म्हणतात याला. शमीपत्र. शमीपत्र. तर हे शमीपत्र आपण गणपती मंदिरामध्ये वाहतोय. हां कसं त्यांचा विवाह झाला. हां त्यानंतर मग ते फिरायला गेले. फिरायला गेल्यानंतर तिथं एक ऋषींचा आश्रम होता. त्या ऋषीच्या आश्रमात गेले. त्या आश्रमात त्यांना जे ऋषी होते ते हुबेहूब गणपती सारखे दिसले. सोंड वगैरे मनुष्याला म्हणजे त्यांना हसू आलं. तेव्हा हे ऋषी असे कसं काय. मग त्यांनी त्यांना श्राप दिला का तुम्ही वृक्ष होऊन जा. ते दोघं पती पत्नी होते. तर मग ते शमी म्हणजे तो मुलगा जो आहे त्याला शमी म्हणते. आणि जी मुलगी जी होती त्याची पत्नी ती मंदार म्हणजे आपण डोळी म्हणतो ना. डोळीचं नाव. म्हणून ते जेव्हा मग ते श्राप दिल्यानंतर त्यांनी भगवान शंकराकडे गेले. शंकराने त्यांना आशीर्वाद दिला तर जा तुमचं सगळ्या देवांना तुमच्या फुलाचा आणि पानाचा उपयोग होईल. हे फार जुनं आहे. हे झाडच एवढं जुनं आहे. एवढं जुनं आहे ते जुन्या काळातलं. पूर्वी मातीची गाडी होती. मातीची गाडी होती अशी. मातीचा डोंगर होता म्हणून त्याला गाडीचा गणपती. पूर्ण माल सफेद मातीचं. हे मंदिर बांधून बरेच वर्ष असं पिवळं शमीचं फुल आहे ना. हे शमीचं फूल. ओरिजिनल असं असतं पण हे गळून गळून गेलेलं शमीचं. शमीचं फूल. तर हा मंदिराबाहेरचा असा परिसर आहे. तर आता आपल्याला जे गुरुजी भेटले त्यांनी त्यांच्या पद्धतीने आपल्याला छान माहिती दिली. कारण हे ऐतिहासिक आणि पुरातन मंदिर आहे आणि शमी वृक्षाच्या खाली आहे. तर हे क्वचित ठिकाणी आपल्याला बघायला भेटतं. तर त्याविषयीच त्यांनी छान माहिती आपल्याला सांगितली. तीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे.